आता इथे आलोय आणि मस्त देवाकडे आपण पाय पडून घेतला ते जेवण वगैरे झालं काय? झालं चाललं निघालो काय हे बी लावतात सगळं ताशावर पण पूर्वी यापूर्वी काय नव्हता ढोल ताशावर वाजवायचा त्यावर मजा करायची नाचायचे खेळायचे. नमस्कार मित्रांनो, कशात सगळे. तर आज आहे आपल्या गावातली गाव टाकणी आणि आई आणि दीदी काकी वगैरेंना सोडून आलो मी बाईकवर मगाशी आणि आता आंघोळ वगैरे परत मी करून तिकडून आलो आणि आंघोळ केली, फ्रेश झालो आणि आता पप्पा आणि मी आता चाललो आहे परत तिकडे गाव टाकणी जवळ. तिकडे सर्व आता माणसं गेलीत आणि आईनी तयारी वगैरे करून सर्व इकडे नेलं आहे देवासाठी. तिकडे काय फलं फुलं काय असेल ते नेलं आहे आणि आता आपण सुद्धा चाललो पाय पडायला आणि तिकडे पुढे काय असेल ते आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवूच. तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहा. आता इथे आलोय आणि मस्त देवाकडे आपण पाय पडून घेतला ते बघा. आई इथे जेवायची सुरुवात, आता इकडे ताट वाढते मस्तपैकी. आपण आता इथे जेवायला बसतो. आई काय बोलशील आता इकडचा एक्सपिरियन्स 2 वर्षाने आपल्याला भेटतो? 2 वर्षांसारखा फील करते. इकडे गावातील लोक सगळी आली तर मजा करतात, नाचतात. तुम्हाला मी गावातले लोक इकडे दाखवतो थोड्या वेळाने. आता मी जेवतो बघतो, इकडून तुम्हाला दिसतं तेवढं दाखवतो. हे बघा किती जण इकडे आता चिकन वगैरे अजून मटन वगैरे ते बनवत आहेत. कोण शिजवायला आले तिथे, कोण शिजून आले, कोण घरून आलेत आमच्यासारखा बनवूनच आलेत. इथे बघा वरती इकडे खाली सर्व इथे आता इकडे सर्व पेंडिंगला आहेत कोण आणि इथे जेवायला बसलेत आमच्यासाठी. आम्ही पण पटकन जेवून घेतो, मग तुम्हाला आपण दाखवू पुढे. तिकडे अजून माणसं काही पार्ट्या वगैरे करत असतील ते पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. तर मित्रांनो आता इथे आपण देवाजवळ नारळ करून घेतोय. आता आपण इथे होतो आपल्या मांडवच्या इकडे आणि आता इकडून आपण चाललोय आता मामाकडे. मामाच्या मांडवजवळ जाऊ आपण इथे. इकडे पुढे बघा इथे अजून जेवायला बसलेत काही लोक. आई आणि मी इथे चाललोय आपण. आई आणि मी आता आपण चाललोय इकडे मामाच्या मांडवाजवळ. बघूया तिकडे काय करतात. सरळ आलो आणि इकडे बघा सरळ चालत आलो आणि ते मामाचा इथे मांडव आहे आणि इथे जेवायला बसलेत सगळे. आई इथे पाय पडून घेते हे बघा जेवायला बसले सगळे. असते बघ शिव. आलो इथे पंचाच्या इकडे म्हणजे देवाजवळ. इकडे आता सर्वजण पाय पडून घेत आहेत. तर मित्रांनो आता इकडूनच आपण आता पंचाच्या इकडून म्हणजे देवाजवळ पाय पडून आलो. इथे बघू शकता रविदादाचं इकडे हे आहे. इथे बघू शकता मित्रांनो रविदादाचं इकडे मांडव आहे. सर्वांनी हाय करा. जेवण वगैरे झालं काय? झालं चाललं निघालो आता मित्रांनो आता सर्व जेवण वगैरे झालंय आणि आता आपण निघतोय थोड्या वेळेला. इकडे आता समोर बँजो पण वाजतोय, तिकडे आपण तुम्हाला थोडंसं दाखवू.
आम्ही वगैरे आता गावकरी सगळे आता चाललेत, गावटाकणी झाली आपली आणि आम्ही पण आता इथून घरी निघालो. ते बघा पाठी कसे बसलेत ऐका नाही. आता आम्ही चाललो पटकन घरी. हे बघा सर्वजण चाललेत गावकरी. हाय करा हाय बाय. हा लक्ष नाही तर चला मित्रांनो आपण चाललो आता आपण घरी. तर मित्रांनो मी आता आलो आहे आपल्या आजीकडे आणि गावटाकणीबद्दल तुम्हाला थोडीशी मी माहिती सांगणार आहे, ती आपण थोडी जाणून घेऊया. तर मित्रांनो आता आपण आजीसमोर इथे आलो आणि आजीला आता आपण विचारू, काही प्रश्न विचारू त्याच्यावरून गावटाकणीवरून. तर आजी आम्हाला सांगा की आपण गावटाकणी जे करतो, आपण गावटाकणी जी करतो ती म्हणजे आता 2 वर्षातून आपण एकदा करतो ना, 2 वर्षातून एकदा. 2 वर्ष 3ऱ्या वर्षाला. हां 3ऱ्या वर्षाला आपण करतो. तर मग आम्हाला थोडीशी माहिती द्या काय म्हणजे गावटाकणीबद्दल. आम्ही गावटाकणी जातो, पूर्वीपासूनच जातो आणि तिथे जातो आम्ही. तिथे मग मांडा बिंडा घालतो आणि तिथे देव करतो, देव बी पुजतो, हार फुला पाना नारळ सगळा नेतो आणि मग तिथे सगळे पाया बिया करून झाल्यानंतर मग आम्ही सगळे माणसा जेवण तिथे जेवण करतो, तिथे जेवतो, मजा करतो, नाचून खेळून सगळा आणि मग संध्याकाळी 5 वाजता येतो घरी. अच्छा आता मला सांगा साधारण आता म्हणजे आता गावटाकणी जे आपण ते प्रथा आता आपण म्हणजे अगोदरपासून तर असेलच, म्हणजे तुम्ही आता आम्हाला सांगा की किती वर्ष झाली याला. जन्माच्या अगोदर म्हणजे जन्म म्हणजे आता मी मोठी झाली ते तिथपासून 20 वर्षापासून तिथपासून मला माहिती झाली. तिथे आमच्या आई वडील सगळे घेऊन आम्ही जातो तिथे. म्हणजे थांबा, म्हणजे आता मित्रांनो बघा साधारण म्हणजे आता आजी आपली लहान होती तेव्हापासून ते आजी बोलते की आम्ही घरचे होते वगैरे, आई बाबा आई वडील होते तेव्हापासून ते प्रथा आता म्हणजे गावटाकणीची चालूच आहे. बरोबर ना आजी? बरोबर आहे. आता मग मला सांगा आता 1 वर्ष 2 वर्ष गॅप टाकून 3ऱ्या वर्षाला जातो. अच्छा मित्रांनो आता आपण ते आजीला आता विचारू की साधारण आता ही आपण गावटाकणीची प्रथा ती आपण करतोच, पण ही आपण काय म्हणजे कशासाठी आणि कुठल्या असं म्हणजे देव असतो ते देवासाठी करतो, तर ते काय असेल ती माहिती आता आपली आजी देणार आहे. तिथे जातो आणि आम्ही तिथे पूजा बिजा करतो आणि मकर कंबऱ्या देतो आणि मग एकविरीच्या नावानेच देतो. तिथे तिच्याच नावाने आम्ही जातो तिथे गाव सोडून. पुढच्या वर्षी आम्ही असं सामान फुला पाला घ्यायचे, टाक भरून न्यायचा आणि तिथे गावाच्या जरा बाहेर तिथे पण असे देव पूजायचे ते एकविरीच्याच नावाने. शिवा देतो, शिवा तिथे त्याला काय म्हणतात, शिवा बोलतात तिथे. हां तर मित्रांनो बघा आता यावर्षी आपण गावटाकणी केली आणि पुढच्या वर्षी होणार आहे म्हणजे असंच असणार आहे, पण ते त्याला शिवा बोलण्यात येईल. म्हणजे शिवा असं काहीतरी देवाचं आहे ते पुढच्या वर्षी करण्यात येणार आहे. ते पण एकविरीच्याच नावाने असते ना, ते पण देवीच्याच नावाने. मग तिथे फुला पाला न्यायचे, काय नारळ बिरळ न्यायचे, तिथे पूजायचा, पाया बिया भरायचा, नाचायचा, खेळायचा आणि मग ते घरी यायचं. आणि मित्रांनो आपण इथे आता साधारण म्हणजे या एज म्हणजे मॉडर्न टायमामध्ये ते बघू शकता का बँजो वगैरे या सर्व या वाद्यांमध्ये DJ वगैरे त्या मजा करतात या टायमात तरी. पण सध्या म्हणजे त्या वेळेमध्ये म्हणजे कशाने अशी मजा करायची आजी मला सांगा तुम्ही. त्या वेळेला आता बँजू काही हे बी लावतात सगळा ताशाला, पण पूर्वी बँजू बी काय नव्हता. ढोल ताशावर वाजवायचा, त्यावर मजा करायची, नाचायचे, खेळायचे पूर्वी. आता काय बँजू आहे, काय ते वाजंत्री, पूर्वी वाजंत्री पण वाजवायचे, आता पण वाजंत्री होती. ते आमची देवी येते ना, तिच्या अंगात येते, तिला वाजंत्री लागतात आणि बँजू पण लागते. म्हणजे आपण आपल्या मजा करायची आहे ते बँजू लावतात आणि त्या देवीला मग वाजंत्री पण म्हणजे असतात सोबत. म्हणजे मित्रांनो बघा
त्या काळात अशी मजा करायची. आणि या आता टायमात तुम्ही बघायला गेलात तर आता बँजो डीजे वगैरे तर असतो, पण त्या काळात बघा मित्रांनो अशी मजा करायची. तर मित्रांनो आता आजीने आपल्याला काही माहिती होती गावटाकणीबद्दल, कशी म्हणजे काय ही परंपरा आहे ही, आता याच्याबद्दल सर्व माहिती दिली आहे. तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कशी वाटली नक्की सांगा, कमेंटमध्ये तर नक्की सांगा. आणि लाईक करायला ते विसरू नका आजी. आणि एक सबस्क्राईब करायला सांगा. असं करा, सबस्क्राईब करा बरं, एवढं सबस्क्राईब करा आपला चॅनल, सबस्क्राईब करा आम्हाला. आजी पण बघा मित्रांनो बोलताय आपला चॅनल सबस्क्राईब करा. तर तुम्ही पण आता आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.